राजश्री मराठीच्या सगळ्या व्ह्यूअर्सना कार्तिक राजहंसकडून आणि गायत्री सदाशिव कीर्तनेकडून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आजच्या या दिवसाच्या आमच्या खूप काय काय खास मेमरीज आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा असेल. आता आम्ही दोघंही आमचे काही स्पेशल मोमेंट्स, स्पेशल आठवणी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो गायत्री, व्हॅलेंटाईन्स डे हा माझ्यासाठी खास आहेच आहे, पण व्हॅलेंटाईन्स डे हाच फक्त दिवस माझ्यासाठी खास नाही आहे. बिकॉज प्रत्येक व्हॅलेंटाईन म्हणजे मी माझा बॉयफ्रेंड किंवा माझा नवरा असं नाही समजत. आय थिंक व्हॅलेंटाईन इज जी व्यक्ती आपल्यावरती खूप प्रेम करते, आपण ज्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो, ज्या व्यक्तीची आपल्याला खूप काळजी वाटते, जिच्यासाठी आपण खूप काही करू शकतो, ही व्यक्ती म्हणजे आपली व्हॅलेंटाईन असते. आणि माझ्यासाठी माझे व्हॅलेंटाईन म्हणजे माझी फॅमिली आहे, माझे आई बाबा, माझी बहीण आणि माझे काही मित्रमैत्रिणी आहेत. आणि माझ्यासाठी खरं तर रोज हा व्हॅलेंटाईन्स डेच असतो. पण व्हॅलेंटाईन डे दिवशी आम्ही सगळेजण मित्रमैत्रिणी मिळून तरी आम्ही सगळेजण खूप धमाल करतो. काय कोणाला काही गिफ्ट्स देतो, काही कार्ड्स देतो, केक कापतो किंवा काहीही खूप धमाल करतो, जे वाटेल ते करतो. मागच्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी मी माझ्या फॅमिलीसोबत किंवा माझ्या फ्रेंड्सबरोबर नव्हते. आय थिंक सो, मला आठवत नाही आहे मी काय केलं होतं व्हॅलेंटाईन्स डेला. आम्ही स्वप्न बघत होतो एकमेकांची. आय कॅन लिटरली इमॅजिन हर इन कॉलेज की भिंगाचा चष्मा ओके, असं काही नाहीये. मला चष्मा बिष्मा काही नाहीये. कोणी प्रपोज एक मिनिट, मला चष्मा बिष्मा असं काही नाहीये. आणि मुळात हा म्हणतोय ते मी ना डेजच्या दिवशी खूप कमी जायचं, म्हणजे जायचंच नाही कॉलेजला. बिकॉज मला ना पर्सनली ॲज अ मधुरा देशपांडे या सगळ्या रोज डेज आणि या सगळ्या गोष्टी पटत नाही समहाव. सदाशिव कीर्तने यांची मुलगी असल्यामुळे खरं तर असेल, आणि माझे बाबा खरे सुद्धा असेच आहेत, त्यामुळे ते थॉट्स असे असतील, अशा रिॲक्ट होऊ नकोस करते. पण सिरियसली, पण मुलं मागे म्हणली तर खूप असतील. अरे असं नाही आहे काही की माझ्या मागे कोणीच नव्हतं. प्लीज, स्वतःचं सांत्वन करते. नाही, असं काही नाहीये, झालेलं आहे ना असं बऱ्याचदा. दिस इज माय पर्सनल, स्वतःला समजतोस फक्त असं अजिबात नाही. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. मी प्रामाणिकपणे अशी मुलगी प्रत्येकाच्या आयुष्यात असावी असं प्रत्येकाला वाटतं. मी अफेअर्स असणं वेगळं आणि घरी जाऊन एखाद्या मुलीला प्रेझेंट करावं अशी द वन अँड ओनली गायत्री कीर्तने आहे. तशीच असायला पाहिजे ना, उगाच काय. बरं, इतक्या माझा म्हणजे जवळपास तू माझा इंटरव्ह्यू पण घेतलास आणि खूप बोललास मला. तर आता तू सांग, काय तुझं व्हॅलेंटाईन डे कसे होते, काय तू मागच्या वर्षी काय केलंस, आणि व्हॅलेंटाईन डे तुझ्यासाठी काय स्पेशल आहे? ओके, झालं, पॅकअप झालं, चला पळतो मी. सांग पटकन. ओके, फाईन. आणि तू आता स्वतःच्या मनामध्ये बरं, मी खरंच खूप क्रिएट वगैरे असं काही तत्सम करणार ना. आय विल बी ओपन. मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जातो, सॉरी, पण मला खरंच प्लीज याच्यावर हसू नका किंवा काही बोलू नका. माझ्या आयुष्यात व्हॅलेंटाईन्स डे ही संकल्पना मला कधी कळली, लिटरली यू वोंट इमॅजिन. पण मी 8वीत असताना माझ्या म्हणजे आई बाबा आदल्या दिवशी त्याची काहीतरी कुरघोडी चालू होती, वाद चालू होते, काहीतरी चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी सडनली मला बाबा स्कूलमध्ये सोडायला वगैरेच काय येत आहेत, आणि मी त्यांना जाता स्कूटर होती, स्कूटरवर मला बाबा सोडायला येत आहेत. मी त्यांना जाता विचारतोय की तुम्ही का मला सोडायला येत आहे, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं आहे का? ते म्हणा नाही तुझा. मला परत म्हणाले की मी घ्यायला पण येणार आहे तुला. मला काहीच कळायलाच क्लू नव्हतं की म्हणलं काय आहे हे सगळं प्रकरण. म्हणलं ओके ठीक आहे, चल, बाबांनी आज सुट्टी घेतली असेल, काहीतरी काम असेल. बाबा परत मला वेळेवर शाळेत घ्यायला आले, आम्हा दोघांना, बहीण भावांना. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दुपारी बाबा म्हणाले खेळायला जा बिंदास्त वगैरे. म्हणलं ओके, म्हणलं चालू. आम्ही खेळायला वगैरे आलो. घरी आल्यानंतर लिटरली माय डॅड हॅड क्रिएटेड सम काइंड ऑफ वॉल ऑफ बलून्स, रेड बलून्स फॉर माय मॉम. आणि हे माझ्यासाठी खूप म्हणजे मोठा आश्चर्याचा धक्का होता. माझे बाबा म्हणजे ऑलमोस्ट सदाशिव कीर्तनेच आहेत. तर त्यांनी असं काही करणं म्हणजे अपेक्षितच नव्हतं मला अजिबात. आणि तेव्हा मला बाबा म्हणाले की म्हणजे त्या टिपिकल मराठमोळी पद्धतीने असते,
ते व्हॅलेंटाईन डे वगैरे तत्सम काहीतरी. पप्पा आय लव्ह यू फॉर दिस. किती गोड. सो दिस वॉज वेन आय गॉट टू नो की ओके देर इज अ डे कॉल्ड व्हॅलेंटाईन्स डे. आणि नंतर माझ्या आयुष्यात बरेच व्हॅलेंटाईन्स आले, डे आले. व्हॅलेंटाईन्स सी आय वोंट बी टिपिकल. नो आय वोंट बी टिपिकल. बट कॉलेजमध्ये असताना थोडासा हँडसम होतो मी, आणि नाटकात वगैरे कामं करत असल्यामुळे होत्या बऱ्याचशा मुली मागे होत्या. मी काही जणांना थोडे फार रोजेस द्यायचो, थोडं मुली रोजेस द्यायच्या, असं सगळं होतं. पण होते असे 1-2 सेलिब्रेट केले असावेत मी व्हॅलेंटाईन्स डे. फार ओके मी 1-2 व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलेले आहेत, विच वॉज अगेन अ गुड मेमरी. आय वोंट फॉरगेट दॅट बिकॉज कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करताय ही भावनाच खूप मुळात वेगळी आहे. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे आर व्हेरी स्पेशल टू मी. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, मला सांगायची खूप इच्छा होते. मी गॅलरीतनं बघायचो दररोज संध्याकाळी 6:30 वाजता एक आजी आजोबा कपल दे यूज टू वॉक. आणि ॲट अ सर्टन पॉईंट मला ते आजोबा दिसले नाही. तर मी नंतर चौकशी केल्यानंतर मला कळलं की ते एक्सपायर झाले. सो त्यांची एक अशी टिपिकल पद्धत होती, दररोज संध्याकाळी 6:30 वाजता ते चालायला जायचे, आणि 7 वाजता जेव्हा परत येत असताना त्या बाईच्या आजीच्या डोक्यात केसांमध्ये गजरा माळलेला असायचा. आणि आय यूज टू फील व्हेरी हॅपी. म्हणजे अरे यार काय गोड स्वीट कपल आहे ते. आणि अगेन दॅट वॉज अ व्हॅलेंटाईन्स डे. आणि ते जस्ट थोडं अगोदर आय गेस जानेवारीमध्ये त्यांचं हे झालं होतं, ते एक्सपायर झाले होते. सो मला ते खूप असं हर्ट होतं. ती बाई एकटीच चालत जायची. सो आय डिसाइडेड ऑन व्हॅलेंटाईन्स डे टू टेक हर आउट अँड तिच्या डोक्यात सेम गजरा माळावा तिच्या केसांमध्ये. मला खूप ती आजी मला खूप आठवते. तिचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर. अनफॉर्च्युनेटली ती आजी पण एक्सपायर झाली. बट आय फील व्हेरी हॅपी की येस मी खरंच कोणाला तरी खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन्स डेचं रोज नाही पण गजरा केसात माळून दिलं. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. सो ह्या आमच्या छोट्या आणि गोड मोमेंट्स तुम्हाला ऐकून बरं वाटलं असेल आय गेस. विश यू एव्हरी वन अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हा दिवस आहे फक्त, वर्षभर तुम्ही साजरा करू शकता. रोज व्हॅलेंटाईन्स डे असतो. असं काही गरजेचं नाही आहे की प्रेमच केलं, म्हणजे एक मुलगा आणि मुलगीनी एक मुलगा आणि मुलगीनीच प्रेम करावं वगैरे. व्हॅलेंटाईन्स डे इज फॉर एव्हरी वन. प्रेम करा फक्त, स्वतःवर करा, आईबाबांवर करा. मी एक ते करतो सकाळी उठल्या आय लव्ह माय सेल्फ. सो आय से अ व्हेरी गुड मॉर्निंग टू माय सेल्फ. स्टार्ट डुईंग दॅट फ्रॉम टुमॉरो. आणि प्रेम करा, विश्वासघात नका करू. काय आजकाल तरुण पिढी इन्क्लुडिंग मी होतं असं बऱ्याचदा की इन्फॅच्युएशन होतं, प्रेम होतं, आणि असं वाटतं की आयुष्यातलं हेच सगळं सत्य आहे. पण असं काही नसतं. वेळ द्या, चांगले मित्र बना. व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्ताने आज आपण फ्रेंडशिप डे चालू करूया. सो एक छान फ्रेंडशिप निर्माण करा. आणि काळांतराने सगळ्या गोष्टी पुढे सरकत असतात, तर त्या काळासोबतच जात राहा. अशी माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे कळकळीची. वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी, आणि चांगलं वाटलं असेल तर प्लीज कमेंट करा. कार्तिक म्हणला तेच खरं आहे. वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, आणि प्रेमामध्ये विश्वास असणं जास्ती महत्त्वाचं आहे. किंवा जेव्हा विश्वास असतो तेव्हा खरं प्रेम असतं. मी तुझ्यावरती प्रेम करतोय म्हणून तूही माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे असं नाही आहे. थोडा वेळ द्या, हक्क गाजवू नका कोणावरही, आणि प्रेमाची जबरदस्ती करू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. प्रेम हे प्रेम असतं, त्याच्यावरती कुठला हक्क दाखवू नका, विश्वासघात तर मुळीच करू नका. कारण का एकदा विश्वास तुटला तर तो व्यक्ती तुमच्याकडे परत येणं ही इक्वल टू इम्पॉसिबल गोष्ट आहे. आणि प्रेम करा. आणि प्रेम कार्तिक म्हणला तेच आहे की फक्त प्रेम हे एका मुलगी आणि मुलगा या दोघांमध्येच प्रेम असतं असं नाही आहे. प्रेम हे आपण सगळ्यांवरतीच करतो. प्रेम हे झाडावरती करतो, प्रेम हे प्राण्यांवरती करतो, आईबाबांवरती करतो. कार्तिक राजहंस
ओके. आय एम सो सॉरी बट सिरियसली म्हणजे एक ती बॉलिवूडची एक लाईन आहे कुठली तरी कुठल्या पिक्चरमधली मला आठवत नाही पण एक खरं आहे हे म्हणजे सत्य आहे. कुठलीही गोष्ट असू दे जर का ती फिरून परत आली तुमच्याकडे तर ती तुमची आहे नाहीतर ती तुमची कधीच नाही. सो बी इट एनी वन. पलट 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 टाइप जे होता है ना, जो पलट के एक बार वापस आ गई तो तुम्हारी है वरना उसके पीछे मत भागो. त्याच्यात जबरदस्ती करू नका की तू आलीच पाहिजेस किंवा तू आलाच पाहिजेस. नो. एक्झॅक्टली. सो फर्स्ट ऑफ ऑल लव्ह युअर सेल्फ अँड देन लव्ह अदर्स. दॅट्स ऑल. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा राजश्री मराठीच्या सगळ्या व्ह्युअर्सला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.